नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण कालच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कॅपिटलची अमाऊंट कशी निश्चित करायची याविषयीचं एक ट्रान्झॅक्शन पाहिलं. त्यामध्ये व्यवसाय चालक जो होता त्या व्यवसाय चालकाने व्यवसाय सुरू करत असताना व्यवसायामध्ये कोणकोणते घटक आणलेले होते त्यावरून आपण त्याची इन्व्हेस्टेड अमाऊंट इंटू बिझनेसमध्ये त्याची इन्व्हेस्ट केलेली अमाऊंट किती आहे हे निश्चित केलेलं होतं. त्यामध्ये त्यानं काही असेट पण आणलेले होते, मालमत्ता पण आणलेली होती आणि काही कॅश पण आणलेलं होतं आणि या सर्वांचं एकत्रीकरण करून आपण त्याची कॅपिटलची अमाऊंट निश्चित केली. त्याचबरोबर त्या ट्रान्झॅक्शनमध्ये कॅपिटल व्यतिरिक्त कोणकोणते अकाउंट येतात तो भाग पाहिलेला आहे. अशाच पद्धतीनं आणखीन एक वेगळं ट्रान्झॅक्शन आहे की ज्यामध्ये बिझनेसमन इन्व्हेस्टेड मनी इनटू बिझनेस, तो कॅपिटल म्हणून पैसे आणतोय बिझनेसमध्ये, परंतु बिझनेसमध्ये कॅपिटल त्याचा आहे किती हा भाग जरा शोधण्यासारखा भाग असतो आणि ते ट्रान्झॅक्शन कोणतं आहे तो भाग, ते ट्रान्झॅक्शन आज आपल्याला अभ्यासायचं आहे. मिस्टर पी इन्व्हेस्टेड कॅश rupees 1,50,000 into business of rupees 50,000 borrowed from his friend Mr. Q. I wrote a transaction on blackboard. मी एक ट्रान्झॅक्शन फळ्यावर लिहिलंय. मिस्टर पी इन्व्हेस्टेड कॅश रुपीज 1,50,000 इंटू बिझनेस. त्यानं बिझनेसमध्ये 1,50,000 गुंतवलेले आहेत. आपण कॅपिटलची डेफिनेशन काय पाहिली पहा. कॅश ऑफ थिंग ब्रॉट इनटू बिझनेस बाय द प्रोप्रायटर इज कॉल्ड एज कॅपिटल. एखाद्या व्यवसाय चालकाने बिझनेसमध्ये जेवढे पैसे आणलेले आहेत, वस्तू किंवा पैसे जे आणलेले आहेत त्याला आपण कॅपिटल म्हणतो. मग इथं त्यानं किती आणलेले आहेत? 1,50,000. प्रथम दर्शन दिसतात आपल्याला. मिस्टर पी इन्व्हेस्टेड. मिस्टर पी इज अ बिझनेसमॅन. ही इज अ प्रोप्रायटर अँड नाव ही इज इन्व्हेस्टेड 1,50,000 इंटू बिझनेस. ही इन्व्हेस्टेड रुपीज 1,50,000 इंटू बिझनेस. मग या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला असं दिसतं की बाबा कॅपिटल 1,50,000 आहे. कॅपिटल 1,50,000 आहे असं आपल्याला निदर्शनाला येतं. पण त्यापैकी त्याचं स्वतःचं किती आहे? कॅपिटल ॲक्युरेट आहे 1,50,000. कॅपिटल त्याचं 1,50,000 आहे, पण त्या 1,50,000 हाऊ ही शुड बी इस्टॅब्लिश्ड. त्यानं ते 1,50,000 उभे कसे केलेले आहेत? हाऊ इज टू बी ब्रॉट इन टू बिझनेस. त्यानं ते 1,50,000 बिझनेसमध्ये कसे आणलेले आहेत तर पुढच्या ट्रान्झॅक्शनमध्ये सांगितलेलं आहे. त्या ट्रान्झॅक्शनचे 2 पार्ट केलेले आहेत. पहिलं ट्रान्झॅक्शन इथंपर्यंत फुल स्टॉप. त्यानंतर ऑफ रुपीज 50,000 बारोड फ्रॉम हिज फ्रेंड मिस्टर क्यू. क्यू कडनं त्यानं 50,000 रुपये काय घेतलेले आहेत? बारोड म्हणजे उसने किंवा कर्ज. त्याने किती? 50,000 रुपये क्यू कडनं उसने घेतले. मग मला सांगा या ट्रान्झॅक्शन मध्ये पी ची अमाऊंट किती आहे? हाऊ मच इन्व्हेस्टेड बाय पी हिमसेल्फ. त्यानं स्वतःनं किती पैसे गुंतवलेले आहेत तर त्यानं स्वतःचे त्याचे पीज कॅश 1 lakh and Q's loan 50,000. अशा पद्धतीने कॅपिटल 1.5 लाख झालेलं आहे. अशा पद्धतीने कॅपिटल काय झालेलं आहे? 1.5 लाख झालेलं आहे. ज्यावेळी एखादा बिझनेसमन बिझनेसमध्ये पैसे गुंतवत असताना त्याचे स्वतःचे किती पैसे आहेत आणि त्यानं दुसऱ्याकडनं पैसे काय आणलेले आहेत का या विषयीचं जर ज्यावेळी ट्रान्झॅक्शन सांगितलेलं जातं त्यावेळी इतरांच्याकडून पैसे आणले असतील तर आपण ज्यांच्याकडून आणलेले आहेत त्याचं लोन अकाउंट असं गृहीत करायचं आहे किंवा ते लोन अकाउंट असतं. मग या ठिकाणी आपल्याला या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याला 3 अकाउंट मिळाले. विच आर दे? कॅपिटल स्टार्टेड आहे किंवा इन्व्हेस्टेड मनी आहे म्हटल्यानंतर अकाउंट्स
फर्स्ट अकाउंट कोणता आहे? कॅपिटल. त्यानंतर आहे आपला कॅश आणि त्यानंतर आहे लोन. कुणाचं लोन आहे ते? क्यूज लोन. क्यूज लोन. अशा पद्धतीने आपल्याला या ट्रान्झॅक्शन मध्ये 3 अकाउंट मिळालेले आहेत. कॅपिटलची अमाऊंट झाली 1,50,000 बरोबर आहे. पण तो हे 50 1 लाख त्याचे स्वतःचे आहेत आणि 50,000 आहेत ते कर्ज आहे आणि कर्ज कधी ना कधी तर परत करावं लागणार आहे. आणि ज्यावेळी परत केलं जाईल त्यावेळी मग कॅपिटलची अमाऊंट पुन्हा किती दिसणार आहे? 1 लाख. व्यवसाय करत असताना व्यावसायिकाला गरजेच्या वेळी कर्ज काढून भांडवल गुंतवता येतं. मात्र कर्ज काढून गुंतवलेल्या भांडवलावर व्याज द्यावं लागतं आणि मग असं व्याज जर द्यायला लागलो तर आपल्या व्यवसायाचा खर्च वाढतो आणि मिळणारा नफा कमी होण्याची शक्यता असते. म्हणून व्यावसायिक प्रामुख्याने स्वतःजवळचीच अमाऊंट बिझनेसमध्ये गुंतवण्यास उत्सुक असतो. पण वेळ प्रसंगी व्यवसायाची मागणी म्हणून इतरांच्याकडून कर्ज काढून सुद्धा तो वेळ प्रसंगी पैसे उपलब्ध करत असतो. अशा पद्धतीनं when a transaction is given then how to find the accounts from these transaction. पहा आपण 2 दिवसापूर्वी पाहिलेलं होतं more than 2 accounts. There are so many transactions. There are so many transactions in which we have to more than 2 accounts. अकाउंटन्सी मध्ये सुरुवातीला आपण अभ्यास केला की सुरुवातीच्या 2 व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहिलं ईच अँड एव्हरी ट्रान्झॅक्शन हा मिनिमम 2 अकाउंट्स. प्रत्येक ट्रान्झॅक्शनमध्ये कमीत कमी 2 अकाउंट असतात. कमीत कमी 2 अकाउंट हे मिळणारच. पण काही ट्रान्झॅक्शन असे आहेत की त्या ट्रान्झॅक्शनमधून 2 किंवा 2 पेक्षा अधिक अकाउंट आपल्याला मिळू शकतात. 2 किंवा 2 पेक्षा अधिक अकाउंट आपल्याला मिळू शकतात. काल एक आपण त्याचं ट्रान्झॅक्शन परवा दिवशी एक ट्रान्झॅक्शन पाहिलं. काल एक ट्रान्झॅक्शन पाहिलं. आज पुन्हा एक नवीन ट्रान्झॅक्शन मी तुमच्यासमोर ठेवलेलं आहे की मिस्टर बिझनेसमॅननं बिझनेसमध्ये पैसे गुंतवलेले आहेत पण त्यापैकी काही पैसे त्यानं काय घेतलेले आहेत? उसने किंवा इतरांकडून कर्ज घेतलेलं आहे. अशा याचं ट्रान्झॅक्शन आलं तर जेवढी अमाऊंट बिझनेसमध्ये गुंतवलेली आहे तेवढी अमाऊंट कॅपिटल म्हणून घ्यायची आणि मग त्यामध्ये कर्ज किती घेतलेलं आहे ते कर्जाची ज्याच्याकडून कर्ज घेतलेला आहे तो एक अकाउंट होईल. राहिलेली रक्कम त्याची स्वतःची आहे असं आपण गृहीत धरायचं आहे. ज्यावेळी बिझनेसमन बिझनेसमध्ये कॅश इंट्रोड्यूस करतो अमाऊंट पैसे गुंतवतो त्यावेळेचा हा अशा पद्धतीचं ट्रान्झॅक्शन असतं. विद्यार्थी मित्र आज एक नवीन ट्रान्झॅक्शन आज आपण पाहणार आहोत. तर तुम्ही या ट्रान्झॅक्शन थोडा वेळ लक्ष घ्या आणि त्यानंतर ते नवीन असलेलं ट्रान्झॅक्शन मी आज आणि फळ्यावर तुमच्यासमोर मांडणार आहे. पहा केवळ बिझनेसमन बिझनेसमध्ये पैसे गुंतवतच राहतो असं नाही. त्याला सुद्धा त्याच्या वैयक्तिक गरजा असतात. बिझनेसमन बिझनेसमध्ये पैसे केवळ गुंतवतच राहतो असं नाही आहे. त्याला त्याच्या वैयक्तिक गरजा सुद्धा असतात आणि त्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी तो बिझनेसमधून पैसे सुद्धा काढून घेऊ शकतो. आणि ज्यावेळी a proprietor withdraw cash or things for his personal use then it is called as drawings. आज आपण ड्रॉइंग विषयी थोडीशी माहिती पाहणार आहोत. ड्रॉइंग्स. What is the definition of drawings? Cash or things taken by the proprietor for his personal use. त्याच्या वैयक्तिक वापरासाठी. आता त्याचं वैयक्तिक म्हणजे त्याच्या स्वतःसाठी नाही आहे. फॉर द फॅमिली पर्सनल यूज यामध्ये मोठा अर्थ सामावलेला आहे. फॉर फॅमिली नीड्स. कौटुंबिक गरजांची पूर्तता करण्यासाठी बिझनेसमधून जे काही घेतलं असेल ते पैसे घेऊ दे किंवा वस्तू घेऊ दे त्याला आपण काय म्हणायचं आहे? ड्रॉइंग्स. बिझनेसमधून काढून घेणे. टेकन म्हणजे घेणे. याला दुसरा समानार्थी शब्द आपण वापरणार आहोत विथड्रॉ. टेबलाला ड्रॉवर असतो का आपण ओढतो का पुन्हा तो
काढून घेणे. ड्रॉवर ओढायचं, आत काय काय असेल ते उचलायचं आणि घेतो आपण. विथड्रॉ. बिझनेसमॅन टेकन कॅश ऑर थिंग्स फॉर हिज पर्सनल यूज. आणि या पर्सनल यूज मध्ये बिग मिनिंग समाविष्ट झालेला आहे. या पर्सनल यूज मध्ये फॉर टू फुलफिल द फॅमिली नीड्स, घरच्यांच्या कुटुंबांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हा पैसे काढून घेऊ शकतो. अशा कोणकोणत्या गरजा असू शकतात उदाहरणाकडे 2-3 प्रकारचे घेऊया आपण. सन्स कॉलेज फी, एनिथिंग पर्चेस्ड फॉर फॅमिली, एनिथिंग purchased for family, a bike taken for daughter, scooter taken for daughter, सायकल टेकन फॉर डॉटर. मुलगीला सायकल घेऊन दिलेली आहे किंवा बायसिकल घेऊन दिलेली आहे किंवा बाईक घेऊन दिलेली आहे, मोपेड घेऊन दिलेली आहे, स्कूटर घेऊन दिली असेल तरी सुद्धा. लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, प्रोप्रायटरचा किंवा प्रोप्रायटरच्या बायकोचा, मुलाचा, मुलगीचा लाईफ इन्शुरन्स प्रीमियमचा हप्ता भरला असेल, इट इज ऑल्सो ड्रॉइंग्स. बिझनेसमधून पैसे काढून घेऊन स्वतःच्या आयुष्याचा विमा हप्ता भरला किंवा बायकोच्या आयुष्याचा विमा हप्ता भरला, मुलाच्या आयुष्याचा विमा हप्ता भरला, मुलगीच्या आयुष्याचा विमा हप्ता भरला. अशा कारणासाठी जर त्याने बिझनेसमधून पैसे काढून घेतले असतील तर त्याला सुद्धा आपण काय म्हणू शकतो, ड्रॉइंग्स असं म्हणू शकतो. अशा या फॅमिली नीड्स कंप्लीट करण्यासाठी बिझनेसमॅन टेक मनी फ्रॉम द बिझनेस. अशा या फॅमिली नीड्स कंप्लीट करण्याच्या उद्देशानं बिझनेसमधून वेळप्रसंगी पैसे किंवा वस्तू काढून घेत असलेले आपल्याला दिसून येतं. आणि असे पैसे किंवा वस्तू त्यानं जर काढून घेतले असतील तर त्याला आपण म्हणतो ड्रॉइंग्स. ड्रॉइंग्स. तुम्हाला ज्यावेळी ट्रान्झॅक्शन येईल त्यावेळी हा पर्टिक्युलर वर्ड नाही येता विथड्रॉ फ्रॉम द बिझनेस किंवा टेकन फॉर पर्सनल यूज अशा आशयाचं ट्रान्झॅक्शन येऊ शकतं. आणि त्यामध्ये मग आपल्याला कोणत्या कारणासाठी ट्रान्झॅक्शन आहे ते किंवा कोणत्या कारणासाठी पैसे काढून घेतलेले. सन्स कॉलेज फी, मुलाची कॉलेजची फी भरली असेल किंवा मुलाला किंवा मुलीला काही खरेदी करून दिलं असेल, स्वतःचा लाईफ इन्शुरन्स प्रीमियम भरला असेल, बायकोचा लाईफ इन्शुरन्स प्रीमियम भरला असेल, बायकोला काही खरेदी करून दिलं असेल, या सगळ्या काय आहेत फॅमिली नीड्स आहेत. आणि टू फुलफिल दीज फॅमिली नीड्स when a businessman taken money from the business, then it is called as drawings. I hope you should be understood the meaning of drawings and how it is to be determined. Any account should be related to drawings. कोणता अकाउंट जर कोणतं ट्रान्झॅक्शन ड्रॉइंग संबंधी आहे हे तुमच्या लक्षात येईल. या 3 कारणावरून तुमच्या लक्षात येईल. मुलाची कॉलेज फी भरली तर ड्रॉइंग्स, एनिथिंग पर्चेस्ड फॉर फॅमिली पर्पज, काही फॅमिलीसाठी आपण खरेदी केला असेल आणि त्याचे पैसे बिझनेसमधून मागवले असतील तर त्याला सुद्धा ड्रॉइंग असं म्हटलं जातं. लाईफ इन्शुरन्स प्रीमियम हप्ता भरला असेल तरी त्याला सुद्धा ड्रॉइंग असं म्हटलं जातं. विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत उद्या प्रत्यक्षात याचं ट्रान्झॅक्शन कसं असतं आणि त्यातील अकाउंट कसे शोधायचे तो भाग पाहूया. धन्यवाद.